आयज गोंय राज्यान जी कॅबिनेट बैठक जाली तातूंत एक निर्णय घेतला. जो निर्णय आता सगळीकडे प्रसार माध्यमांतल्यान म्हणटात तसो अवेरनस ड्रायव्ह कशी व्हायरल जायत आसा आनी इमिजिएटली म्हणटात तशें विदीन नो स्पॅन ऑफ टायम डिरेक्टरेट ऑफ पंचायतींतल्यान सर्क्युलरय इश्यू जाला की जी कोणाक गोमंतकीयांक जी घरां सिंगल ड्वेलिंग युनिट जे कोणाक रिपेर करपाचे आसत ती रिपेराची जी प्रक्रिया आसलेली ती BDO ऑफिसांतल्यान म्हणजे पार पडा आसलेली, ताका परमिशन्स मेळा आसले. पण आयज असो निर्णय घेतला गेला की ते NOCs म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ताका रिपेर करच्या खातीर ते सेक्रेटरीन विदीन 3 days ऑन रिसिप्ट ऑफ एन एप्लिकेशन दिवपाचें म्हणून विथ डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून. आता डॉक्युमेंट्स खंयचे सांगल्यात तर 5 वर्साची हाऊस टॅक्स रिसीट लास्ट 5 years आणि प्लान विथ ड्युली सर्टिफाईड बाय आर्किटेक्ट ऑर अ स्ट्रक्चरल इंजिनियर. सो अशा पद्दतीची ही प्रक्रिया आसा, जी प्रक्रिया पयलीं कशी जाय आसलेली तर कोणायक जर आपले घर रिपेर करपाचें आसत जाल्यार तो पंचायती कडेन फायल दिता, ते पंचायत त्याच्या नंतर ती व्हेरीफाय करी आसलो की डॉक्युमेंट्स प्रॉपर आसात की ना सेक्रेटरी, आणि मागीर ती फायल BDO ऑफिसान वचा आसली. देन BDO चो इंजिनियर त्या एरियेन कन्सर्न एरियेन येवप जाय आसले. त्याच्यानंतर कन्सर्न सेक्रेटरी ऑफ द पंचायत एंड द कन्सर्न वॉर्ड मेंबर त्या सायटीचेर वचून अलॉंग विथ सरपंच ती सायट व्हेरीफाय करीत आसले आणि रिपोर्ट सबमीट करीत आसले. आनी ऑन दॅट रिपोर्ट BDO ऑफिसांतल्यान ताका कन्स्ट्रक्शन रिपेर लायसन्स हे मेळा आसलेले. पण आयची ही प्रक्रिया ही सुटसुटीत क्विक डिसिजन अशें डिसिजन म्हाका दिसता गोंयच्या इतिहासान आज पर्यंत खंयच्याच मुख्यमंत्र्यान घेतलेले नसतले. अशें हे ऐतिहासीक डिसिजन म्हणपाक कांयच हरकत ना. पण हांव गोंयच्या मुख्यमंत्र्याक म्हणटात तशें विनंती करूं इच्छिता ह्या प्रसार माध्यमांतल्यान की खंयचेच डिसिजन घेता आसतना ते डिसिजन लिगल पॉयंटाचेर कितें स्टँड करूं शकता हेचोय मातसो नियाळ जर घेतलो जाल्यार म्हाका दिसता की गोमंतकीयांची फसवणूक जावची ना. जशी EHN नंबराच्या माध्यमांतल्यान आयज गोमंतकायांची म्हणटात तशी इनडायरेक्टली भविश्यान जे आतां इवन ऑनरेबल हायकोर्टाचे जे जजमेंट सुद्दां जे येयले तेतूंतल्यान म्हणजे वेगवेगळे ऑर्डर्स म्हणजे 8 कॅटेगरीन बायफर्केट केल्लेली ती ऑनरेबल हायकोर्टाची ऑर्डर आसा. आनी तेतूंतल्यान जर पळयलें जाल्यार EHN नंबर्स म्हणजे कितें, युअर स्ट्रक्चर इज नॉट लिगल, युअर स्ट्रक्चर इज नॉट ऑथरायज्ड स्ट्रक्चर, इट इज अनऑथरायज्ड स्ट्रक्चर, हे ऑलरेडी त्या EHN नंबरान म्हटलेलें आसता. त्या EHN नंबर इश्यू करता आसतना म्हणजे ते सुद्दां सर्क्युलर काडूनच ती प्रक्रिया केल्ली. आयज सुद्दां ही सर्क्युलर काडूनच सरकार प्रक्रिया करता. गोंय राज्यान गोवा पंचायत राज ॲक्ट 1994 येयला आणि त्या ॲक्टाच्या नुसारच पंचायत चलता, पंचायत आपलो कारभार चलयता आणि वेळोवेळी म्हणटात तशी अशा प्रकारची सर्क्युलर्स येतात. सर्क्युलर्स काडपाकच जाय, नो डावट. सर्क्युलर काडून म्हणटात तसो गोंयचो सर्वांगीण हीत एक वेवस्थीतपणान जर जपूं येता जाल्यार कांयच हरकत ना. पण सर्क्युलराचेर हे सरकार न चलयता, सर्क्युलर काडलेच, स्वागत आहा सर्क्युलराचें, पण सर्क्युलरांचेर हे सरकार न चलयता विधेयक म्हणटात तशें एमेंडमेंट्स करपाचे म्हणटात तशें कायद्यांनी नवीन नवीन बिल्स हाडपाचे ह्या प्रक्रिये कडेन सरकारान लक्ष केंद्रीत करपाक जाय. आणि हे जर लक्ष सरकार जर केंद्रीत करतलो जाल्यार 1, 2, 3 दिसांची असेंब्ली घेवन हे सरकार करूं शकना. ताका लागून मिनिमम म्हणटात तशें 15 to 20 डेजाची असेंब्ली जावपाक जाय आनी गोंय पंचायत राज ॲक्टान म्हणटात तशी सुदारणा जावपाक जाय. आतां गोवा पंचायत राज ॲक्टाचें सेक्शन 47 कितें सांगता, सेक्शन आतां पळय स्टॅच्युटरी पावर्स म्हणटात तशें ह्या ॲक्टान पंचायत कारभाराक दिल्लेले आसा. सो हेचे खंय तरी वायलेशन्स जाता काय कितें हेचोय अभ्यास म्हणटात तसो आमचे जे विधिमंडळ जी मंडळी आसा तेंच्यांनी बी करपाक जाय. आय एम नॉट हियर म्हणटात तशें टू तांकां हांव डायरेक्शन किंवा हे करपाक ना. आय एम जस्ट रिक्वेस्टिंग देम की बाबा तुम्ही हेचेर अभ्यास करपाक जाय. कित्याक हे सगळे प्रक्रियेंतल्यान जर हे प्रक्रिया भविश्यान
आयज EHN नंबराची जर प्रक्रिया भविष्यात जर न्यायप्रविश्ट झाली जाल्यार तेतूंतल्यान लोक साल्वार जावं शकता काय कितें. आतां इवन ही सुद्धा प्रक्रिया, ह्या प्रक्रियेन सुद्धा म्हणटात तशें भविष्यात जर हे प्रक्रिया सुद्धा जर न्यायप्रविश्ट जाले जाल्यार लोक हेतूंतल्यान साल्वार जावं शकता काय कितें. पंचायत राज एक्टान क्लियरली मेन्शन केल्लेलें आसा. सेक्शन 47 कितें म्हणटा, सेक्शन 47 एक्झिक्युटीव पावर्स अँड फंक्शन्स ऑफ द सेक्रेटरीज. कळ्ळें. तेतून कितें आसा बरयल्लें तर नॉट विथस्टँडींग anything contained in this act and the rules framed thereunder, the secretary shall also exercise the powers on the following matters, namely. आता तेतून पहिलो जो पॉइंट आसा प्रामुख्यान तेचेर म्हणटात तसो अभ्यास ह्या सरकारान, ह्या विधिमंडळ नेत्यांनी आणि म्हणटात तसो इतर जे ऑफिसर्स ज्या मुख्यमंत्र्याक आमच्या गायड करता, मार्गदर्शन करता, तेंच्यांनी बी तांकां सांगपाक जाय लूप होल्स आमी स्वताहून क्रिएट करपाक जायना जे भविष्याच्या दृश्टीन घातक ठरूं येता. हातून कितें म्हटलेलें आसा तर एक्झिक्युटीव पावर्स अँड द फंक्शन्स ऑफ सेक्रेटरी टू इश्यू द लायसन फॉर कन्स्ट्रक्शन. दीज आर द एक्झिक्युटीव पावर्स ऑफ द सेक्रेटरी subject to issue the license of for construction, repairs, modification, alteration, so also occupancy certificate in pursuance of the resolution of the panchayat. In pursuance of the resolution of the panchayat हे म्हटलेले आसा. आता हे सर्क्युलर काढून हे पंचायत राज एक्टान हे सर्क्युलर कॉन्ट्राडिक्ट जाता का कितें हेचेर म्हणटात तसो संशोधन जावप गरजेचें आसा. जे आमचे विविध लोक विविध फर्मान म्हणटात तशे कायद्यांचे म्हणटात तशें मार्गदर्शन सरकाराक करता, तेंच्यांनी बी सरकाराक हेचेर आपले मत प्रगट करप हेचें गरजेचें आसा. जे सरकाराक मार्गदर्शन करतात, सल्लो दितात, सल्ला मंडळाचेर आसतात त्या लोकांनी. त्याच्या फुडें वचून टू इनिशिएट एक्शन फॉर स्टॉपिंग अँड डेमोलिशन बी ते फुडलो तो सेक्रेटरीचे आनीक 2-3 पावर्स एक्झिक्युटीव पावर्स आसा. तेतूंतले हे पयलो पॉयंट म्हणजे तो हो की हांव परतून एक फावट म्हणटा तसो तमाम गोंयच्या जनतेक ह्या प्रसार माध्यमांतल्यान सांगूं इच्छिता की हातून घाई कांय ना. घाई कित्याक नांव म्हणटा, डिसिजन खरोखरच वेलकम करण्यासारखे, स्वागत करण्यासारखे डिसिजन आसा. पण ते जे सरकारान जे घातलेले आसा पळय विदीन 3 डेज हो पॉयंट पंचायत राज एक्टाक कॉन्ट्राडिक्ट जाता. कॉन्ट्राडिक्ट कशा पद्दतीन जाता तर तेतून क्लियरली मेन्शन केल्लेले आसा टू इश्यू द लायसन्स फॉर कन्स्ट्रक्शन, रिपेअर्स, मॉडिफिकेशन, ऑल्टरेशन, सो ऑल्सो ऑक्युपन्सी सर्टिफिकेट इन पर्सुएन्स ऑफ द रेझोल्युशन ऑफ द पंचायत. म्हणजे एका पंचायतीचे रेझोल्युशन हे इम्पॉर्टंट आसा. म्हणजे आयज खंय तरी आमी अशें म्हणना की सेक्रेटरींक वेळोवेळी डायरेक्टरेट ऑफ पंचायतींतल्यान मार्गदर्शन येता, सर्क्युलर्स इश्यू जाता, एक्ट इश्यू जाता. पण हे खरोखरच जे हिताच्या दृश्टीन आसा. आता हो खरोखरच स्वागत करण्यासारको निर्णय आसा. पण तो स्वागत करण्यासारको निर्णय ही सगळी प्रक्रिया हांव घाई गडबडीन कित्याक म्हणटा तर हे जे सर्क्युलर म्हणजे विदीन नो स्पॅन ऑफ टायम आयज कॅबिनेट जाली, आयचो दीस सोंपच्या पयलीं, वर्किंग आवर्स सोंपच्या पयलीं सर्क्युलर इश्यू जाता डायरेक्टरेट ऑफ पंचायतींतल्यान. आनी त्या सर्क्युलराच्या बरोबर म्हणटा तसो एनेक्शर जॉयन केल्लो आसा. तेतून एप्लिकेशन कशा प्रकारचे एप्लिकेशन एप्लिकंटान करपाचे फॉर रिपेअर ऑफ हीज ऑर हर हाऊस म्हणजे ड्वेलिंग युनिट. आनी तातूंतल्यान सेक्रेटरी ताका परमिशन खंयचे कंडिशन्स घालून ते इश्यू करपाचे ते तेचेर आसा. आनी तेतून एक मजेशीर गोश्ट कितें आसा, सेक्रेटरीक सर्क्युलरान डायरेक्शन आहा की विदीन 3 डेज तेणी हे सगळें करून दिवपाचें. आनी हातून तेंच्यांनी फॉर ऑफिस यूज ओनली म्हणून एक एनेक्शर एक परफॉर्मा एक फॉर्म आसा. ते कितें सांगता, सर्टिफाईड दॅट द स्ट्रक्चर फॉर वीच repair is sought is legal structure or is existing and registered for the purpose of house tax for last 5 years prior to the date of receipt of application for repairs as per the records of the village panchayat. म्हणजे हेचे घर 5 वर्सां हेच्याकडे हाऊस टॅक्स आसा, त्याच्या पयलींचे हे घर आसा आनी हे स्ट्रक्चर खरोखरच हे सगळे डॉक्युमेंट्स आसा
हेचे सर्टिफिकेशन कोणी करप तर थंय सिग्नेचर सरपंच आसा आनी नेम, सिग्नेचर सरपंच आनी नेम तेणी सायन मारपाची आनी सरपंचान आपले थंय नांव बरोवपाचें. सो हेतून जाता कितें की निर्णय घेतलो 3 दिसान सेक्रेटरीक डायरेक्शनय दिले की सेक्रेटरीन इश्यू करपाचे आनी हेतून सरपंचाचे हात बांदून घेतले. गोवा पंचायत राज टॅक्स जशें हांव सांगता पळय कॉन्ट्राडिक्ट जाता सेक्शन 47 पावर्स ऑफ सेक्रेटरीज. हेतून आतां सरपंचाक म्हणजे सरपंचान सर्टिफाय करून दिवपाचें. फाल्यां हो सेक्रेटरी म्हणजे हे 3 दिसाच्या प्रक्रियेन सेक्रेटरीन जर कितें भविश्यान वयर सकयल करून जर दिलें कोणाका हेल्प करच्या खातीर एक ह्युमॅनिटी ग्रावंडाचेर आनी फाल्यां सकाळी जर कितेंय जर प्रकरण जर न्याय प्रविश्ट जालें, सेक्रेटरीक साल्वार केल्लो आसा. हांवें लास्ट टायम 1-2 म्हज्या प्रेस ब्रिफिंगान सांगलेलें की ऑफिसरांक साल्वार करपाचे प्रकार म्हणटात तशा कन्सर्न डिरेक्टरेटांतल्यान जातात. तेचे हे ज्वलंत आनी उत्तम उदाहरण मिडियाचेर न्यूज कितें गेले की सेक्रेटरींक इमिजिएट एप्लिकेशन करप 3 दिसां भितर सेक्रेटरी दितलो. पण त्या 3 दिसां भितर त्या सरपंचाकय आपण सायन मारून तो डॉक्युमेंट फॉर ऑफिस यूज म्हटला रेकॉर्डाक. कित्याक फाल्यां सकाळी कितें जालें पळय सरपंचान सायन मारून दिली म्हणून त्या सेक्रेटरीन दिले. तेच हांव सांगता की कॉन्ट्राडिक्ट जर करपाचो नसलो गोवा पंचायत राज एक्ट आनी दीस सर्क्युलर जाल्यार घाई नसली न्ही. 3 दिसां भितरच कितें म्हणटात तशें कितें व्हडलो चमत्कार जावपाचो ना. सो तेका लागून परिपक्व डिसिजन घेवप गरजेचें आसलें. नो डावट बिडिओंतल्यान प्रक्रिया हांगा पंचायती कडेन येता. लेट हिम मेक एन एप्लिकेशन, कोणाक करपाचें आसा तेणी एप्लिकेशन करूनी आनी कॉन्क्रीट रित्या ते ठराव घेवन एक्झिक्यूट केल्ले जाल्यार तेका मोर वेटेज येता आसली. लिगल पॉयंटाचेर ते स्टँड जाता आसले आनी हे खंय तरी म्हणटात तशे डिसिजन वेलकम जाता आसले. कित्याक हेतून आनी लूप होल्स काय उरपा नासलेले. सो हो एक हेतूंतलो मेजर म्हणटात तसो सरपंचांक म्हणजे आमी गांवठी जर म्हणचें जालें जाल्यार फोंडान घाली सारकोय भविश्यांतलो निर्णय थरो येता. प्रतिनिधी म्हणजे आमदार लोकांक सांगपाक जाय की आमकां हेतूंतल्यान सुटाव करच्या खातीर गोवा पंचायत राज एक्टान अमेंडमेंट्स घडोवन हाडच्या खातीर किंवा नवीन कायदे घालच्या खातीर तुमी स्पेशल असेंब्ली सेशन आफोवप ही काळाची गरज आसा. आनी लोकांक म्हणटात तसो परमनंट सोल्युशन हे टेम्पररी EHN नंबराचे सर्क्युलर हे सर्क्युलर आनी सेक्रेटरीक लायसनां दिवच्या खातीर सर्क्युलर हे असले सर्क्युलरा काडून करनाका. टायमींग ते परिपक्व कितें तरी करपाचे अशी म्हाजी गोंयच्या मुख्यमंत्र्या कडेन आनी गोंयच्या सरकारा कडेन विनंती आसा.